आता आम्ही सगळे चाललोय आमच्या माऊलीच्या दर्शनाला. चला तुम्ही पण या आमच्या सोबत. इथपासून जत्रा सुरू झालेली आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकानं लागलेली आहेत. खाऊची वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागलेली आहेत. बॅटरी कशी कॉटन उशी घ्या 100ला 2, उशी घ्या 100ला 2, उशी घ्या 100ला 2. काय मंदिर खूप पुढे आहे. भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब लाईन लावलेली आहे. अंबानी तो हॉटेलात तरी जे मंदिराचे कार्यकर्ते आहेत ते जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अपंग आहेत, लहान मुलांना घेऊन आहेत, त्यांना डायरेक्ट मंदिराकडे दर्शन घ्यायला घेऊन जात आहेत. माऊलीच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. काका कुठे काका गेले? इथे प्रसाद आणि हळदी कुंकू देत आहेत. आमची माऊली आहे ना, नवसाला पावणारी आहे. जे जे नवस करतात ते नवस पूर्ण झाल्यावर इथे ते लाकडाचे सामान ठेवतात. तुम्ही बघू शकता इथे किती सारे लाकडी सामान आहेत.
हे बघा इथं माझा भाऊ काका बसले तिथं. इथे पण बघू शकता किती सारे सामान ठेवले. तिकडे पण आहेत. जर पूर्ण होतं. काय हे कशासाठी येतात ते सांगा जरा. एखाद्या माणसाची विश असते, बाबा मला मूल नसेल तर मूल झालं पाहिजे, मग तुझं पाळणं घालून ओटी भरेन, साडी देईन, पेढे ठेवेन, असं ते विश असते. त्याची विश पूर्ण झाल्यावर तो पाळणं घालून ओटी बिटी भरून साडी बिडी पेढे बिढे ठेवते. ते ज्या पिरियड मध्ये बोललेलं असतं ते विश पूर्ण झाल्याच्या नंतर. म्हणजे जे आपण इथं नवस मागते त्यांचे सगळे पूर्णच होतात. हो, सर्व लोकांचे पूर्ण होतात. म्हणजे बोलायला गेलं तर आपली देवी नवसाला पावणार. पावणारी आहे. तुम्ही बघू शकता इथे लाईन किती मोठी आहे. चल तुम्हाला पाटणा पण दाखवते किती मोठी लाईन आहे. हे पण काका आहे ते. अभिनंदना, आमची पुस्तक एकदम पॉवरफुल आहे, एकदम स्विमिंग मध्ये. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही बघू शकता कंटिन्यू लाईन आहे इथे. हे काय झालं? काल होम केला ना, काल होम झाला, आज त्याची पूजा झाली. आता याचं विधियुक्त सर्व पारायण झालेलं आहे. आता तिकडे तो घट बसवलेला आहे. इकडचं हे वालावलचं आहे, त्या साईडला आपलं चेनवनचं आहे. तर आता आपला पण तिकडे होम झालेला आहे. तिकडे पूजा वगैरे, आता महाप्रसाद चालू होईल थोड्या वेळाने. तर तुम्ही तिकडे महाप्रसाद घ्यायला जाऊ शकता. हे कधीपासून चालू आहे होमचं? म्हणजे बरीच वर्ष, आता आम्हाला पण माहिती नाही, आजोबा पंजोबा पासून अगोदर पासून चालू आहे. तर आता बरेच वर्ष, आम्ही आता मला वाटतं 16-17 वर्षाचा हे प्रोग्राम चालू आहे ना, तेव्हापासून आम्ही येतो इथे. पण त्याच्या अगोदर पासून पुरंपार काय आहे ते चालू होतं आमचं. नाव काय तुमचं सांगा? माझं नाव परशुराम नाना परब, राहणार चेनवन. मला बाळा परब म्हणून ओळखतात. काका कोकम रक्स पिते. काका नाव सांग तुझं. काका म्हटलं समजणार. नाव सांग ना. जयराम बाळा. सांग. हो, जयराम तोरसकर. इथे दुसरे काय? काका, दुसरे काका आहे बघ. हे दुसरे काका. काका नाव सांगा. माझं नाव उदय परब. इथे काय होते जरा सांगाल? हे आम्ही ते पावत्या पाडतोय देवस्थानांच्या. इथे दादा आहे, त्यांचे नाव विचारा. दादा नाव सांग. केशव परब, वरुण परब, दर्शन टुमरे. तुझं सांग. मी हा सांग ना. प्रताप परब. तुम्ही आता बघू शकता इथे किती. बोल बोल बोलायचं आहे ना. लांबून भाविक येत आहे. इथे तुम्ही बघू शकता एवढे भाविक आलेत दर्शन घ्यायला. का लाईन खूप मोठी आहे. मिहीर संजय परब. तू किती वाजेपर्यंत थांबशील इकडं? रात्रीपर्यंत. रात्रीपर्यंत किती वाजेपर्यंत? इथे लाजते तो. बाबा बोलणार. हा माझा काका आहे, त्याचं पण नाव विचारूया. हाय, नाव सांग तुझं. माझं नाव मधुकर परब. हा इन्स्टावर बनायची इन्स्टा आयडिया पण विचारूया. माझा इन्स्टा आयडी आहे मालवणी जिलगो. तुम्ही याच्या इन्स्टा आयडीला पण फॉलो करा. थँक्यू. आता इथे तुम्ही बघू शकता इथं कोकम सरबत सेवा चालू आहे. आपण विचारू यांचं नाव. काका तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव काय आहे? संजय पाटकर. काका तुमचं नाव काय आहे?
कृष्णा पोयरेकर, उमेश पोयरेकर, अमित आडलकर. तुम्ही किती वर्षापासून ही सेवा करताय? सतत 14 वर्ष झाली. 14 वर्ष. तुम्ही इथं बघू शकता हे सतत 14 वर्ष ही सेवा करतायत. दोघांची नाव आता तुम्ही इथं माझ्या पाठी बघू शकता मेडिकलची टीम पण इथे उपस्थित आहे. कोणाला इमर्जन्सी झाली तर ते इथे येऊ शकतात. तर आपण त्यांना विचारा, त्यांच्याशी बोलूया. बघू शकता आता पाठी डॉक्टर बसले, त्यांच्याशी आपण थोडं बोलूया. काका, तुम्ही इथे कधी बसणार सेवा करताय? 2 वर्ष आहे. 2 वर्ष इथे. ह्याच्या आधी मी पोंड्याला होतो. म्हणजे इथे तुम्ही 2 वर्ष लगापाट सेवा करता. तुम्ही मी आता 2 वर्ष 5 वर्ष सेवा करतो. हे 5 वर्ष सेवा करतात. तुम्ही 18 वर्ष सेवा करते इथे. तुम्ही किती वर्ष सेवा करताय? 19 वर्ष सेवा करते. तुम्ही किती वर्ष सेवा करता? मी आता इथे 1 वर्ष झाली सेवा करते. अगोदर पुण्याला होती. आणि तुम्ही? 5 वर्ष. हा? 5 वर्ष. थँक्यू. इथे बघू शकता तुम्ही अख्खी टीम आहे. चला आता आपण यात्रा फिरूया. विराज पाटील माझ्या नाटकात गेलं जबाबदारी. आता इथे हे खाजे बनवतात. आता इथे मालवणी खाजे बनवतात. चला आपण विचारूया कसे बनवतात. काका, खाजे कसे बनवतात सांगा ना. खाजं गुळ घालतात, आलं आहे, तीळ घालतात, बस एवढंच. आणि काय नाही. बनवायचं गुळ घालायचं, आलं घालायचं आणि तीळ घालायचं आणि बनवायचं त्याच्यात. आणि काय ना पाणी मिनी जास्त घालायचं. थँक्यू. घेतलाय. अरे काय आमचा गौरव दादा घेतोय. गौरव दादा, मंदार दादा. बोलत राहा. काय बोलत राहा. इथं बघा मूर्ती. इथं सगळे हे आहेत पवे वगैरे, शेतीचे सामान. इथे पण मालवणी खाजे, जलेबी ते सगळे आहेत. इथे पण मालवणी खाजे, तिलाचे लाडू ते सगळे. मातीची
काय काय कोणते कोणते आता इथे तुम्ही बघू शकता इथे मातीच्या भांड्या आहेत, तर आपण विचारून घेऊया त्यांना. काका इथे काय काय आहे सांगा ना जरा. इथे जेवण बनवायची भांडी आहे. म्हणजे आमटी किंवा मच्छी कढी चिकन वगैरे बनवू शकतो यामध्ये. मातीची भांडी. त्यानंतर दाखवलं तुम्हाला दिवे आहेत समोर सगळे. तुळशीकडे ठेवायचं किंवा देवाऱ्यात ठेवू शकतो तुम्ही. हा पण दिवा आहे, हा पण दिवा, कटिंग दिवा आहे. हे दुपारच आहे. ही घंटी आहे मातीची. ही पण दुपारच आहे. पिगी बँक आहे पैसे टाकायचे. ही पिगी बँक. हे शोपीस आहेत गणपती झाडाखाली दिसते ना. हा झोपळ्यावरचं गणपती. ते 250 रुपये आहे. हे 120 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. तो मॅजिक लॅम्प आहे. इथून तेल टाकायचं, इथून वाट टाकून पेटवायचं. कारण हे 500 रुपये ते 550. हे काय आहे? हा झुंबर आहे. हे बघ. झुंबर आहे. हे कप आहे चहा प्यायला. इथे बघू शकता इथे बॉटल्या पण आहेत. मातीच्या बॉटल मध्ये पाणी पिल्यावर फायदा काय त्याचा? पाणी काय नॉर्मल टेम्परेचर राहतं. म्हणजे जास्त थंड पण नाही होत. आणखी हे पाणी नॅचरल म्हणजे तब्येतीला चांगलं. ही शिट्टी आहे चिमणी पाणी घालून. तुम्ही बघू शकता ही सिटी. थँक्यू काका. आपण यांना विचारूया का ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर. तर काका तुम्ही बाहेर प्रोव्हाइड करता कुठे? बाहेर पाठवतो पण त्याला पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून पाठवायला लागतं. किंवा तुमचं कोणी येणार जाणार वगैरे असेल ना आम्ही देऊ शकतो त्याच्याकडे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? 8605019206. कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खालती पण टाकतो, ते पण तुम्ही बघून ऑर्डर करू शकता. गुरामोडी कुठे? कट्टा मालवण, फसल मालवण रोड आहे ना गुरामोडी. तिथे दुकान आहे. रुपाली पाटील. थँक्यू. इथे 2 ठिकाणे अन्नदानांची सेवा सुरू आहे. एक चेनवनकरांकडनं आणि एक वालावलकरांकडनं. ही बघत असलेली सेवा वालावलकरांकडनं आहे. आणि ही सेवा चेनवनकरांकडनं आहे. आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घ्यायला चाललोय. आता तुम्ही इथे बघू शकता तर महाप्रसादाची लाईन लागलाय. तर चला. मगाशी एक लाईन लागली, आता इथे पण एक लाईन आहे. तर दोन्ही ठिकाणी प्रसादाचे लाभ भेटतात. किती मराठी आता माझ्या पाठी जी शाळा बघताय ती चेनवनची मराठी शाळा आहे. बघू शकता किती मोठ्या मोठ्या टोपात भाजी डाल भात केलंय. पण जेवणाचं काम चालू आहे. बघू शकता किती मोठ्या मोठ्या टोप आहेत. एक उतरवलं का दुसरं चढतं, दुसरं उतरवलं का तिसरा चढत राहते. तुम्ही बघू शकता.
इथे तुम्ही बघू शकता किती दुकानं लागलीत. जास्त तरी इथे तुम्ही बघू शकता खाजा, मालवण खाजा वगैरे त्यांच्याच दुकानं आहेत. अजून ही लाईन आहे. काय तुला एक्सप्लेन करायचं काय दुकानं लागली इथे फालुदा आईस्क्रीम त्यांचे सगळे दुकान आहे. इथे फालुदाचा ट्रक, आईस्क्रीमचा ट्रक आहे. इथे बघू, इथे तुम्ही बघू लाकडाची घरगुती वस्तू आहेत. पॉलीपाट, लाटणी, स्मॅशर. इथे बघू शकता अजूनही लाईन सुरूच आहे. आईस्क्रीमचा ट्रक. एवढं ऊन असताना पण लोक देवीच्या दर्शनाला येतात. इथे बघू शकता झाडांची नर्सरी आहे. काय ना विचारूया कोणते कोणते झाड आहेत. इथे तुम्ही बघू शकता वॉटरमेलनचे कापे करून देतात. इथे नाश्त्याची दुकाने पण लागलेली आहेत. इथे पण नाश्त्याची दुकान आहे. आईस्क्रीमची दुकान, पाठी खेळण्यासाठी जम्पिंग जपांग आहे. इथे पण खायची दुकान आहे. इथे बघू शकता घरातले सामान आहेत, भांडे वगैरे. कपड्यांचे आहेत. उशी आहे तिकडे. शंभरला 2 उशी घ्या, शंभरला 2 उशी घ्या, लोट घ्या, उशी घ्या, शंभरला 2 उशी घ्या, शंभरला 2 उशी घ्या, शंभरला 2. इथे ओटी आहे. इथे सगळे मसाले वगैरे आहेत. इथे तुम्ही बघू शकता इथे पण कपडे आहेत लेडीजचे.
इथे या बाजूला काचेचे कप, चहाचे कप, भांडे वगैरे आहेत. इथे बल्बचे छोटस दुकान आहे. आमचं दर्शन आणि महाप्रसाद घेऊन झालंय. आता आम्ही घराकडे निघालोय. आता मी थोडा आराम करून बाहेर अंगणात आले होते. पण तिकडे त्या झाडावर एक मंकी आहे. तो बघ उडी मारून झाडावर बसलाय बघ. माझ्या भावाला माशांची आवड आहे, म्हणून माझ्या काकाही त्याच्यासाठी जिवंत मासे पकडून आणले तल्यावरनं. गावामधली शहरातली पोरं संध्याकाळ झाली नाही का सगळे खेळायला जमतात. खेळता खेळता इथे रील पण बनवले जातात. गावची लाईफ किती मस्त, शांत, मजाच मजा. हसून हसून फुकतो एवढी मजा. एकदा गावी आलो का असंच वाटतं गावीच राहावं. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमची लाडकी वेदश्री महाराष्ट्राची एंजल.